सर्व UGC नेट सेट JRF विद्यार्थ्यांना नमस्कार. आजच्या क्लासमध्ये आपण घटक नंबर 1 ब व्याकरणच्या संदर्भात महामॅरेथॉन घेऊन आलेलो आहोत. मागील 5 वर्षामध्ये ज्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत एक्झाममध्ये, त्या टॉपिकवरती आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, त्याच्या बेसिसवरती आपण क्वेश्चन्स आजच्या क्लासमध्ये सुरू घेणार आहोत. याच्या आधी मागील घटक नंबर 8 आणि घटक नंबर 4 या दोन घटक आपण महामॅरेथॉनच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. आजच्या क्लासमध्ये आपण व्याकरण कंप्लीट करणार आहोत. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी मराठीच्या जो सिलेबस आहे तो सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये आपण घटक नंबर 1 मध्ये आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. एकूण ह्याच्यामध्ये 3 सब टॉपिक आहेत. एक आहे भाषा आविष्काराची रूपे, हे आपण 3rd क्लासमध्ये कव्हर करूया. आता जो आपण कव्हर करणार आहोत ते व्याकरण, व्याकरण. ओके, तर या व्याकरण मध्ये काय दिलेलं आहे? शब्दाची जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी. हे सर्व टॉपिक आजच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर जो क आहे भाषा विज्ञान, भाषा विज्ञान मध्ये हे जेवढे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आपण 2nd क्लासमध्ये कव्हर करूया. प्रयत्न करू की 2 क्लासेसमध्ये भाषा विज्ञानच्या संदर्भात जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते कव्हर होतील. त्याच्यानंतर आपण शेवटला फर्स्ट अ मध्ये भाषा आविष्काराची रूपे आहेत ते कव्हर करूया. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्लास सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना की विश्लेषण हे खूप मोठ्या प्रमाणात असेल, तर विश्लेषण हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट वाचायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. बट जेवढे इम्पॉर्टंट की पॉईंट असतील क्वेश्चन्सच्या रिलेटेड तेच मी या ठिकाणी घेणार आहे, कारण क्लास खूप मोठी होणार आहे. तर क्लास मोठी होईल तरी सुद्धा आजचे जे क्वेश्चन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बरेचसे प्रश्न याच्या संदर्भात या टॉपिकवरती विचारले जातात आणि 100% क्वेश्चन्स हे याच्या पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते एक्झाममध्ये आलेले आहेत. ओके, मग क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे विभक्तीचे प्रकार आणि प्रत्यय यांच्या जोड्या लावा. विभक्तीचे प्रत्यय आणि प्रकार यांच्या जोड्या लावा. बघा, जेव्हा तुम्ही एक्झामला बसणार तर ह्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स विचारला गेला तर तो एक तर असेल जोड्या लावायच्या संदर्भात, दुसरा असेल क्रम लावायच्या संदर्भात, आणि मॅक्सिमम कधी तिसरा या पद्धतीने विचारला जाईल की दिलेल्या उदाहरणाच्या एखादी विभक्ती दिली जाईल, एखादा समास दिला जाईल आणि तयार करा, या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. परंतु मॅक्सिमम शक्यता आहे, परंतु शक्यतो अशा प्रकारचे जास्त प्रश्न विचारले जातात नाही. मॅक्सिमम क्रमनुसार आणि जोड्या लावा मॅचिंगचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर सूची 1 मध्ये काय आहे? विभक्तीचे प्रकार, आणि सूची 2 मध्ये आहेत प्रत्यय, आणि सूची 1 मध्ये प्रकार आहेत, सूची 2 मध्ये प्रत्यय आहेत. तर ए आहे द्वितीया, आणि सूची 2nd मध्ये फर्स्ट आहे स, ला, ते, ना. बी आहे तृतीया, 2nd मध्ये 2nd आहे ने, सी, नी. सी आहे पंचमी, पंचमीचं आहे 3रं उन्हून. डी आहे पष्टी, आणि 4था आहे चा, ची, च्या, ची. ही काय आहेत? प्रत्यय आहेत, आणि फर्स्ट मध्ये काय आहेत? प्रकार आहेत. ओके, ई आहे सप्तमी, सप्तमीचं
पाचवा आहे त इ आ. आणि या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. तर हे जे विश्लेषण आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचायचं आहे. आपण थोड्या जलद गतीने पुढे जाऊ कारण बरेचसे प्रश्न आहेत. या ठिकाणी जे विश्लेषण आहे ते तुम्ही नीट वाचायचं आहे. 1 2 3 हे हा या प्रश्नाच्या संदर्भात पूर्ण चार्ट दिलेला आहे. या चार्टवरून कसलाही सिक्वेन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, मॅचिंगमध्ये किंवा सिक्वेन्समध्ये प्रश्न विचारला जाईल. तर हा जो चार्ट आहे तो रटून टाकायचा आहे. जर याच्या बेसिसवरती प्रश्न विचारला तर 2 मार्क मिळवायचेच. ओके. तर विभक्ती दिलेली आहेत आणि प्रत्यय आहेत आणि कारक दिलेले आहेत. तर या ठिकाणी ए फर्स्ट आहे प्रथमा, त्याचा आहे प्रत्यय नाहीत, त्याला प्रत्यय नाहीत आणि त्याच्यामध्ये कारकार्थ आहे करता. सेकंड मध्ये आहे द्वितीया, त्याचे बी आहे स ला ते ना आणि कर्म. थर्ड आहे तृतीया, तृतीयामध्ये आहे सी ने ए सी नी आणि कर्ण. 4 आहे चतुर्थी, डी आहे त्याच्या स ला ते ना सप्रदान. 5 आहे पंचमी ऊनहून अपादान. 6 आहे पष्टी चा ची च्या ची आणि कारकार्थ आहे संबंध. 7 आहे सप्तमी जी आहे त इ आ अधिकरण. 8 आहे संबोधन, त्याचं आहे नो हाक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ज्या पद्धतीने पहिलं जे प्रश्न दिलेला आहे, क्वेश्चन दिलेला आहे त्याच्याच रूपामध्ये हे आन्सर आहे. द्वितीयाचे येईल स ला ते ना. बी आहे तृतीयाचे येईल ने ए सी नी आणि सी आहे पंचमीचे येईल ऊनहून आणि डी आहे पष्टीचे येईल चाची चे च्याची आणि ई आहे सप्तमीचे येईल त इ आ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. ओके. नाव क्वेश्चन नंबर सेकंड. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? याच्यामध्ये विचारलेलं आहे विभक्ती आणि नामाची होणारी रूपे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये विभक्ती आहे, सूची 2 मध्ये शब्दांची रूपे आहेत. मागील जो मी चार्ट दिलेला होता तो चार्ट याच्याच बेसिसवरती आहे. 2 प्रकारचे चार्ट आहेत. ते 2 प्रकारचे चार्ट तुम्हाला बघायला मिळेल. एक आहे एकवचनी आणि दुसरा आहे अनेकवचनी. या स्वरूपात हे चार्ट आहे. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार. ओके. तर हे आहे द्वितीयाचं दिलेलं आहे मुलास मुलाला. बी आहे तृतीयाचं दिलेलं आहे मुलाने मुलासी. ओके. मुलाने मुलासी. ओके. त्याच्यानंतर आहे पंचमीचे असेल मुलाहून. डी आहे पष्टीचे चौथा असेल मुलाचा मुलाची आणि ए आहे संबोधन आणि 5वा आहे मुला. ओके. म्हणून या ठिकाणी पूर्ण चार्ट दिलेला आहे. हा चार्ट नीट वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित. या ठिकाणी विभक्ती प्रत्यय मुला या नावांची होणारी रूपे या ठिकाणी दिलेली आहेत. फर्स्ट मध्ये विभक्ती आहे, सेकंड मध्ये प्रत्यय आहेत आणि थर्ड मध्ये एकवचन शब्दांची रूपे आहेत.
दुसरी अनेक वचन प्रत्यय आहेत आणि या ठिकाणी शब्दांची रूपे दिलेली आहेत. ओके, तर प्रथमामध्ये प्रत्यय नाहीत आणि मूल एकवचन आणि सलानेती आणि मुले या पद्धतीने दिलेलं आहे. बाकीचे हे आपण वाचलेलं आहे, परंतु या ठिकाणी बघा, द्वितीय सला ते मुलास मुलाला, तृतीयाने एसी मुलाने मुलासी, चतुर्थी सला ते मुलास मुलाला, पंचमी आहे उन्हून मुलाकडून, षष्ठी आहे चाची मुलाचा मुलीची, आणि 7 आहे सप्तमी तइआ मुलात, आणि 8वे संबोधन मुला. आणि या ठिकाणी शब्दांची अनेक वचने आहेत, ते तुम्ही नंतर वाचून घ्यायचे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. तसेच या ठिकाणी हे सर्व विश्लेषण आहे ते तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ई जे असेल मुलास मुलाला, बीच आहे तृतीया मुलाने मुलासी, सी आहे पंचमी, पंचमीचे असेल मुलाहून, आणि षष्ठी आहे मुलाचा मुलीला मुलाची, संबोधन आहे मुला. ओके, ना क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे तो रिसेंटली जी एक्झाम झालेली होती 2025ला आणि 2026ला त्याचं रिझल्ट आलं, त्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. काय आहे प्रश्न? विभक्ती प्रत्ययाच्या क्रमवारीनुसार दिलेल्या विभक्ती प्रत्ययांचा क्रम लावा. हा क्वेश्चन तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकणार? जर का तुम्हाला चार्ट माहीत असेल, चार्टमध्ये जेवढे प्रत्यय आहेत ते प्रत्यय जर तुम्ही वाचले असते, रिवाइज केले असतील, तर हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, अन्यथा सॉल्व्ह करू शकणार नाही. तर फर्स्ट दिलेला आहे त ई आ, बी आहे उन्हून, सी आहे न, आणि डी आहे चाची चे, आणि ई आहे ने ए सी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिलं काय येईल? नेसी. त्याच्यानंतर काय येईल? उन्हून. त्याच्यानंतर डी आहे चाची चे. त्याच्यानंतर ए आहे तई आ, आणि शेवटी येईल सी नो. आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण आहे. हा जो चार्ट आहे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट फॉर युअर आन्सर. ह्याच्यामध्ये आहे जे सर्व आन्सर आहे ते ह्याच्यामध्ये आहे. तर हा व्हिडिओ पॉज करून नीट वाचायचा आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, समाज आणि समासाची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. मागे मी म्हटलं होतं की जे व्याकरणच्या संदर्भात जास्तीत जास्त प्रश्न जोड्या लावाच्या बेसिसवरती येणार. ओके, सूची 1 मध्ये समाज आहे, सूची 2 मध्ये समाजाची उदाहरणे आहेत. समासाची, समाजाची नाही. ओके, समासाची. ओके, हे आहे अवयवी समाज. दुसरं मध्ये फर्स्ट आहे आजन्म म्हणजे जन्मापासून उदाहरण. समास आहे तत्पुरुष समाज. सेकंड आहे तोंडपाठ, यानी की तोंडाने पाठ.
सी आहे द्वंद्व समाज, तिसरा आहे पंचवटी म्हणजे 5 वडिलांचा समूह, डी आहे बहुव्रीही समाज, चौथा आहे नीळकंठ, निळा आहे कंठ, उथाथा असा तो संकर. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. अवयवी समास म्हणजे काय, तर जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणा सारखा केला जातो, सारखा केलेला असतो, तेव्हा अवयवी समास होतो. आणि ह्याची या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. एक आहे आज जन्म म्हणजे जन्मापासून, दुसरं आहे यथाशक्ती म्हणजे सक्तीप्रमाणे, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. बघा ही जी उदाहरणे आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहेत. आता एकाच्या संदर्भात एक उदाहरण दिलेलं आहे, परंतु दुसऱ्यामध्ये यथाशक्ती दिलं जाऊ शकतं, प्रतिदिन दिलं जाऊ शकतं, प्रतिक्षण दिलं जाऊ शकतं. तर या चारापैकी कसलाही प्रकारचं ऑप्शन तुम्हाला मॅचिंगमध्ये येऊ शकतो किंवा दिलं जाईल. तर हे नीट वाचायचं आहे. बाकीचे उदाहरण तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे, रिवाइज करायचं आहे. दुसरं आहे त्याच्या संदर्भातील या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दररोज, हर हमेशा, बिनधोक, बेलासक, गैरशिस्त, बरहुकुम, दरमजल, बिनसर्त, बेमालू, गैरहजर या शब्दामध्ये पारसी उपसर्ग आहेत. तसेच गाणी गाय, जागोजाग, गल्लोगली, रात्रंदिवस, पदोपदी, घरी धर, दारोदार रस्तोरस्ती, दिवसेदिवस, पाली पावली इत्यादी प्रकारचे या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. ही अवयवीय भाव समाजाची उदाहरणे आहेत. उप आणि मेन या दोन प्रकारची उदाहरणे या ठिकाणी आहेत. ओके. त्याच्यानंतर तत्पुरुष समाजाची या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. त्याची उदाहरणे आहेत तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, दुसरा आहे कंबरपटा म्हणजे कमरेसाठी पट्टा, तिसरा आहे महादेव म्हणजे महान असा देव, आणि चौथा आहे अनिष्टी म्हणजे नाही इष्ट ते. तिसरा समाज आहे द्विगु समाज. बाकीचे विश्लेषण तुम्ही वाचायचं आहे. ओके. त्याची उदाहरणे आपण इम्पॉर्टंट की पॉइंट फक्त घेणार आहोत. ओके. उदाहरणार्थ पंचवटी 5 वडिलांचा समूह, दुसरा आहे नवरात्र 9 रात्रींचा समूह, चातुमार्स 4 भावांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनाचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह, 12 बाई 12 भाईंचा समूह, आणि चौथा जो समास आहे तो आहे बहुव्रीही समास. त्याचे उदाहरण आहे जिळकंठ निळा आहे कठ ज्याचा असा ती संखर. शक्यतो तुम्हाला इथे हा जो निळकंठ आहे हेच उदाहरण दिलं जाईल, पूर्ण विश्लेषण देणार नाहीत. ओके. निळकंठ हे संकर या तिसऱ्याच नावाचे विशेषण आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ओके. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याचे येईल अवयवी समास, त्याचे येईल आजन्म जन्मापासून. दुसरा आहे तत्पुरुष समास, तत्पुरुष येईल तोंडपाठ. सी आहे द्वंद्व समास, त्यांचे येईल पंचवटी 5 वडिलांचा समूह. डी आहे बहुव्रीही समास, त्याचे येईल निळकंठ म्हणजे संकर. ओके. ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे
तत्पुरुष समाजाच्या प्रकाशन वर्षानुसार उदाहरणाचा अनुक्रम लावा. प्रकारावरून अनुक्रम लावा. सॉरी. एक आहे गावदेवी, दुसरा आहे अग्रेसर, तिसरा आहे सी पंकज, डी आहे अपुरा आणि ई आहे महादेव. काय दिलेलं आहे? तत्पुरुष समाजाच्या प्रकारावरून उदाहरणाचा अनुक्रम लावा. त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. तत्पुरुष समाजाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि त्याची या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. गावदेवी, गावाची देवी, तत्पुरुषी सत्पुरुषी पुरुष. चोरभई, चोराचे भय, पष्टी तत्पुरुष, चोरापासून भय, पंचमी तत्पुरुष. दुसरा आहे अलकृत तत्पुरुष समास. त्याचे उदाहरण आहे अग्रेसर, युधिष्ठिर, पंकिरुह, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सरसिंहज. ई आहे उपपद तत्पुरुष समास आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. एक आहे पंकज म्हणजे पंखात चिखलात जन्मणारे ते, जलन जल देणारे ते, ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणारा, मार्गस्थ म्हणजे मार्गावर असणारा राहणारा, शेषाई म्हणजे शेषावर निजणारा, सुखद म्हणजे सुख देणारा किंवा देणारे, देशस्थ देशात राहणारा. ई आहे नस तत्पुरुष समास. आता तुम्ही या ठिकाणी एवढं विश्लेषण बघून विचार करणार आहे, एवढं विश्लेषण. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण क्वेश्चन जरी एक सॉल्व करत आहोत, परंतु या ठिकाणी क्वेश्चन 3, 4, 5, 6 क्वेश्चन, कितीतरी क्वेश्चन्स या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती तुम्ही सॉल्व कराल जर का तुम्ही एक्सप्लेनेशन वाचलं तर. म्हणून जरी आपण एक प्रश्न सॉल्व करू तर असं समजून चालू नका की फक्त आपण एक क्वेश्चन घेऊन चाललेलो आहोत. आपण एक क्वेश्चनच्या बेसिसवरती आपण पूर्ण टॉपिक जो व्याकरण आहे ते व्याकरण पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि व्याकरणामध्ये पण तेच टॉपिक आपण कव्हर करत आहोत आणि तेच की पॉईंट घेत आहोत. जे की पॉईंट इम्पॉर्टंट आहेत त्याच्या बेसिसवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत. तेच टॉपिक आपण कव्हर करत चाललेलो आहोत. म्हणून याच्यामध्ये जेवढी उदाहरणे आहेत आणि समास आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ओके. ज्या तत्पुरुष समाजातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नस्त्र तत्पुरुष समाज असे म्हणतात. आणि या ठिकाणी त्याची उदाहरणे दिलेली आहेत. अपुरा म्हणजे पूर्ण नसलेला, नास्तिक म्हणजे आस्तिक नसलेला, अयोग्य म्हणजे योग्य नव्हे ते, अनादर म्हणजे आदर नसणे, नापसंत म्हणजे पसंत नसलेला, अन्याय मध्ये न्याय नसलेले, अहिंसा मध्ये हिंसा नसणे, नाईलाज म्हणजे इलाज नसणे, बेंडर म्हणजे डर भिंती नसलेला आणि ठगे हजर म्हणजे हजर नसलेला. उ मध्ये आहे कर्मधारय समास. त्याची या ठिकाणी उदाहरणे आहेत. महादेव महान असा देव, घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तत्पुरुष समाजाचे प्रकार राची उदाहरणे या ठिकाणी विचारले आहेत. म्हणजे गावदेव सर्वात पहिले, अग्रेसर, त्याच्यानंतर येईल पंकज, त्याच्यानंतर अपुरा आणि शेवटी येईल ई. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ना क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे विभक्ती बहुव्रीहीचे प्रकार आणि सामासिक शब्द यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये प्रकार आहेत, सूची 2 मध्ये सामासिक शब्द आहेत.
फर्स्ट आहे द्वितीय बहुव्रीही समास, त्याचा प्राप्तधन सेकंडमध्ये दिलेला आहे त्याच्या समोर. बी आहे तृतीय बहुव्रीही समास, त्याच्या प्रादोक्त. चतुर्थी बहुव्रीही समास, त्याचा आहे जितेंद्रिय. आणि डी आहे पंचमी बहुव्रीही, त्याचं आहे कृत्य. ई आहे पष्टी बहुव्रीही, त्याचे आहे चौकान. आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण दिलेले आहे. बहुव्रीहीचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत, सामासिक शब्द दिलेले आहेत आणि विग्रह दिलेले आहेत. प्रकार, सामासिक शब्द आणि विग्रह. तर या ठिकाणी हा जो चार्ट आहे तो ओके व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आहे द्वितीय बहुव्रीही समास, त्याच्याशी प्राप्तधन, प्राप्तोदक. तृतीय बहुव्रीही, त्याचे जितेंद्र, कृत्य. चतुर्थी बहुव्रीही चौकान, दसमुख. पंचमी बहुव्रीही निर्धन, गतवैभव. षष्ठी बहुव्रीही लंबोदर, चक्रपाणी. सप्तमी बहुव्रीही भीमादी, नाक. आणि विग्रह आहेत ते तुम्ही नंतर वाचायचे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. ज्या पद्धतीने सिक्वेन्समध्ये दिलेले आहे क्वेश्चन्स, त्याच पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर येईल. ना क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेलं आहे, खालील दिलेल्या तत्सम शब्दांची उदाहरणे कोणती आहेत ती ओळखा. हे आहे पुष्प, दुसरा आहे जल, तिसरा आहे प्रीती, आणि डी आहे कान म्हणजे कर्ण, आणि ई आहे झाडाच्या डहाळीवर राघू. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तत्सम शब्द दिलेले आहेत. तत्सम शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याची या उदाहरणे आहेत. उदाहरण काय आहेत? पुष्प, जल, प्रीती, भीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नि, नदी, कमल, कवी, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, उत्सव, सत्कार इत्यादी हे सर्व उदाहरणे तत्सम शब्दांची आहेत. आणि या ठिकाणी तत्सम शब्द दिलेले आहेत. तर अनेक संस्कृत शब्द मराठीत येताना त्याच्या मूळ रूपात बदल होती. ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आलेले आहेत त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी कान, चाक, अंग, अग्नी, पान, पर्ण, घर, गृह, पाय, पद, गान म्हणजे ग्राम, दूध म्हणजे दुग्ध, कोवडा म्हणजे कोमळ, ओट म्हणजे ओस्ट, काम म्हणजे कर्म इत्यादी. ओके. आणि या ठिकाणी देशी शब्द आहेत. देशी शब्द, देशी शब्दाचे या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. झाडाच्या डहाळीवर राघू आणि लुगडं नेसलेली चिमणी झोपलेली असताना एक खुडा, भोका, रेडा आणि घोडा आले. त्याच्या संदर्भात ही उदाहरणे दिली आहेत. त्याच्यामध्ये डोहाळ्याला पाटोला, त्याच्यानंतर खुडखुडा ही त्याची उदाहरणे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, ए, बी आणि सी हे तत्सम शब्दाची उदाहरणे आहेत. ए आहे पुष्प, बी आहे जल आणि सी आहे प्रीती. ना क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये हा सुद्धा क्वेश्चन मॅचिंगचा क्वेश्चन आहे. बरेचसे प्रश्न याच्या संदर्भात मॅचिंग वरूनच येणार. ओके. भाषा आणि शब्द यांच्या जोड्या लावा. एका सूची 1 मध्ये भाषा आहे, सूची 2 मध्ये शब्द आहेत. ओके. ए आहे अरबी शब्द, दुसरा आहे हासिल. बी आहे पारसी शब्द, दुसरा आहे पोशाख. सी आहे कानडी शब्द, तिसरा आहे कोशिंबीर. डी आहे पोर्तुगीज शब्द, चौथा आहे अननस. आणि
ई आहे गुजराती शब्द, 5वा आहे दूधपाक. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी अरबी शब्द आहेत, अरबी शब्दामध्ये हे जेवढे शब्द आहेत ते अरबी शब्द आहेत. ह्याच्यामध्ये उस्ताद उर्फ बिस्मिल्लाह हा उर्मी शब्द आहे. शानदार जमात उर्मी शब्द. पेजा अरबी शब्द. खाजिल अरबी शब्द. सामिल हा अरबी शब्द आहे. जाहीरनामा हा सुद्धा अरबी शब्द आहे. हुकुम हा शब्द अरबी शब्द आहेत. वरील सर्व हे अरबी शब्द आहे, हे तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पारसी शब्द दिलेले आहेत. पारसी शब्दामध्ये गरीब, अवलिया, साधू, गुजरान, हंगामी, रियाज, साई, नाई, अचानक, पेशवा, अस्सल, शौकीन, दरबार, खुमारी इत्यादी सर्व हे पारसी शब्द आहेत. आणि पोशाख, साईची दोत, निशान, अत्तर, तावदारी, मेण्यात हे सर्व पारसी शब्द आहेत. बाकीचे विश्लेषण तुम्ही सर्वांनी या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे. या ठिकाणी कानडी शब्द दिलेले आहेत. अक्का आहे, तूप, भाकरी, आमसूल, उडद, पापड, कोशिंबीर, गंड, गजेनर या प्रकारचे या ठिकाणी जे शब्द दिले आहेत, कानडी शब्द असो, अरबी शब्द असो, पोर्तुगीज शब्द आहेत, याच्यावरती उदाहरण आणि शब्द विचारले जातात. याच्यामध्ये या ठिकाणी पोर्तुगीज शब्द दिलेले आहेत. तर पोर्तुगीज शब्दामध्ये अननस, फणस, काजू, बटाटे, बिस्किट, पेरू, आचार, तंबाखू, तुरुंगात हे इत्यादी सर्व हे जे शब्द आहेत ते कशाच्या संदर्भात शब्द आहेत? पोर्तुगीज शब्द आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी गुजराती शब्द दिलेले आहेत. गुजराती शब्द नानावटी, गुजराती शेट, दादर, पथारीवर, भावा, ढोकळा, रिकाम टेकडा हे सर्व शब्द आहेत. या ठिकाणी तामिळ शब्द दिलेले आहेत. बंडी, तांडेल, अनारसे, तूप, विटी दांडू इत्यादी आणि साधित शब्द सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. तर सर्वात पहिला अरबी शब्द कोणता आहे? अरबी शब्द म्हणजे हासिल. फारसी शब्द कोणता येईल? पोशाख. कानडी शब्द कोणता येईल? कोशिंबीर. डी आहे पोर्तुगीज शब्द येईल अननस. आणि ई आहे गुजराती शब्द येईल दूध पाक. ओके. आणि क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या पूर्णाभ्यास शब्दांची उदाहरणे ओळखा. पूर्णाभ्यास शब्दांची उदाहरणे या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. तर ई आहे समोरासमोर. बी आहे तुकडे तुकडे. सी आहे शेजारी पाजारी. डी आहे लूट लूट. आणि ई आहे कोणी कोणी. या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. अशब्द शब्द म्हणजे काय आहे? तर काही शब्दामध्ये एकाच शब्दावी किंवा अक्षरावी पुनरावृत्ती झालेली असते. अशा प्रकारे अक्षरांचे किंवा शब्दांचे द्वित्य अभ्यस्त होऊन तयार झालेल्या शब्दाला अभ्यस्त शब्द म्हणतात. आणि त्याची या ठिकाणी उदाहरणार्थ घर घर, हळूहळू, नगड बिगड इत्यादी. या ठिकाणी अभ्यास शब्दाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे पूर्णाभ्यास्त शब्द. त्याची या ठिकाणी एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यास्त शब्द असे म्हणतात. टायपिंगमध्ये काही जे शब्द असतील ते चुकीचे टाईप झाले असेल तर दुरुस्त करून घ्यायचं आहे. ओके. उदाहरणार्थ घर घर घर, जे लाल लाल लाल, मधून मधून, समोरासमोर, वा वा, तीड तीड, हाल हाल,
तुकडे तुकडे, कोणी कोणी, एक एक, भोगमाग, हळूहळू, पुढे पुढे, हाय हाय इत्यादी. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दांचे या ठिकाणी उदाहरण दिले आहे. एक आहे शेजारी पाजारी, झाडबीड, बारीक सारीक, उरला सुरला, आडव आडव आडवा तिडवा, अर्धा मुर्धा, अघड पघड, दगड बिघड, गोडधोड, किडूक मिडूक, घरीबिरी, उठ्या विद्या. आणि त्याची काही रेखा पहिल्या नामाच्या अर्थाचे नाम जोडून विभक्ती होते. त्याची या ठिकाणी उदाहरण दिले आहे. कागदपत्र, कामकाज, कपडातला, बाजार हाट, सांसुंगार, बाड बिस्तारा, अक्कल हुसारी, डावपेच, जुलूम जबरदस्ती, अंमलबजावणी, दगामस्ती, तट्टा मस्करी, धन दौलत, मानमराद, रीतिरिवाज. आणि अनुकरणवाचक शब्द या ठिकाणी दिले आहेत. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बडबड, किरकिर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फटफट, खडवून, तुरुतुरू, लुटलुट, चुटचुट, गडबड, वटवट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए, बी आणि ई. समोरासमोर, तुडुक तुडुक, तुकडे तुकडे आणि कोणी कोणी. ओके. क्वेश्चन नंबर 10 याच्यामध्ये विचारलेले आहे अर्थालंकाराचे प्रकारांचा क्रमानुसार अनुक्रम लावा. ए आहे उपमा, बी आहे उपेक्षा, सी आहे रूपक आणि डी आहे अन्वयी, ई आहे अपहुंती. आणि या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. अर्थ अलंकाराचे प्रकार एकूण किती आहेत? 19 अर्थ अलंकाराचे एकूण प्रकार आहेत. तर याच्यामध्ये स्टार्टिंग पासून एखादा जर प्रश्न विचारला गेला तर स्टार्टिंग पासून 1 तर 4 पर्यंत प्रश्न विचारले जातील, किंवा 10 पर्यंत, 1 पासून तर 10 पर्यंत कसलाही सिक्वेन्समध्ये तुम्हाला देतील, किंवा 15 पासून ते 19 पर्यंत यामध्ये प्रश्न विचारला जाईल. म्हणून चार्ट नीट वाचून घ्यायचा आहे. ओके. अर्थ अलंकाराचे प्रकार त्याच्यामध्ये आहेत उपमा, उपेक्षा, रूपक, अन्वय. ओके. अर्थ अलंकाराचे प्रकारमध्ये उपमा, उपेक्षा, रूपक, अन्वय, उपहंती, व्यतिरिक, भ्रातिमान, संसदेह, अतियोक्ती, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतन्यास, स्वाभाविकती, अनियोक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, सार, चेतन गुणोक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्ती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व येणार. सर्व. उपमा, उपेक्षा, रूपक, अनन्वय, अपहुंती, हे जेवढे जे प्रकार आहेत ते तेवढे प्रकार येतील. ओके. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे शब्द अलंकाराच्या जाती पुढील प्रमाणे कोणत्या आहेत त्या ओळखा. शब्द अलंकाराच्या जाती दिलेल्या आहेत आणि शब्द अलंकाराच्या जाती या ठिकाणी आपल्याला ओळखायच्या आहेत. याच्यामध्ये एकूण 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे अनुप्रास, बी आहे यमक अलंकार, सी आहे श्लेष अलंकार, डी आहे शब्दश्लेष आणि ई आहे अर्थश्लेष. आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण दिलेले आहे. शब्द अलंकाराचे या ठिकाणी प्रकार दिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जेवढं विश्लेषण आहे ते नीट वाचून घ्यायचं एकदा, कारण हे जे विश्लेषण आहे ते खूप गरजेचे आहे. त्याच्यावरती तुमचे दुसरे प्रश्न सॉल्व्ह होतील.
स्टार्टिंगला दिलेला आहे अनुप्रयास, त्याच्यानंतर यमक अलंकार. यमक अलंकारांची या ठिकाणी उदाहरण दिले. जाणावा ती ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मनी, सर्व काळ. पूर्ण विश्लेषण आपण का घेत नाहीत, कारण क्लास खूप मोठे होईल. सो वी विल ट्राय टू ॲटलिस्ट 1 hour, कारण कंटाळा येणार नाही. मागे तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट वाचायचं आहे सर्व विश्लेषण. त्याच्यानंतर तिसरं आहे श्लेष अलंकार, आणि त्याचं उदाहरण आहे सुनील अनिल काय नाही पडलीय. सुनील अनिल काय नाही पडली, आणि सुनील पडलास लागलं का मग, हे त्याचे उदाहरण आहे. आणि या ठिकाणी त्याचा आन्सर आहे, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, ए, बी आणि सी. हे 2 प्रकार आहेत, तिन्ही प्रकार आहेत. एक आहे अनुप्रयास, बी आहे यमक अलंकार, सी आहे श्लेष अलंकार. क्वेश्चन नंबर 12. अलंकाराचे बघा, एक्सप्लेनेशन्स हे जेव्हा आपण टोटली ओव्हरऑल जेव्हा क्लास घेतो, क्लासमध्ये एक्सप्लेनेशन्स करायला जमतं. कारण आता आपण काय करतोय, आपण क्वेश्चन सॉल्व करतोय, आणि मी या दिशेने चालतोय की यू आर ऑलरेडी रीड दिस टॉपिक्स, दोज आर टॉपिक. तुम्ही ते टॉपिक सर्व वाचलेले आहेत, तुम्हाला तुम्ही अवेअर आहेत त्या टॉपिक विषयी, आणि ते समजून मी हे क्वेश्चन घेतोय आणि एक्सप्लेनेशन्स सुद्धा मी देतोय. कारण थोडं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक्सप्लेनच्या माध्यमातून समजेल की हा प्रश्नाचे विश्लेषण या ठिकाणी आहे, आणि दुसरे क्वेश्चन या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती विचारले जातील. एकदम तुम्ही न्यू आहेत असं मी समजून हे क्वेश्चन घेत नाही. यू आर ऑलरेडी अपियर ऑफ दिस एक्झाम्स, सो दॅट्स वाय आय एम गॉट इट दिस आर क्वेश्चन्स. ओके. क्वेश्चन नंबर 12. अलंकाराचे प्रकार आणि अलंकाराची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये प्रकार आहेत, सूची 2 मध्ये उदाहरणे आहेत. सूची 1 मध्ये प्रकारामध्ये ए आहे विरोधाभास. सूची सेकंड मध्ये फर्स्ट आहे वियोगार्थ मिलन हाते नेम हा जगाचा. बी आहे सार. आधीच मरकट तसातही मंड्या प्याला झाला तसाच जरी. सी आहे चैतन्य गुणोक्ती कुटुंबस्व इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळ. डी आहे व्याजस्तुती काय विद्वान आहेस रे तू. ई आहे व्याजक्स्ती येता क्षणी वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिले आहे. विरोधाभास. विरोधाभास म्हणजे एखाद्या विधानावर वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसते, त्या ठिकाणी नसतो असेल, असा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. इथे पण मिस्टेक झालेला आहे, असतो असेल, म्हणून त्याचे उदाहरण आहे वियोगार्थ मिलन हाते नेम हा जगाचा. दुसरं आहे जरी आंधळी मी तुला पाहते. तिसरं स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. 4 आहे सर्वच लीक बिलू लागले की कोणाची ऐकत नाही. सेकंड आहे सार. सारचे या ठिकाणी विश्लेषण आहे एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतील तेव्हा सार हा अलंकार असतो. उदाहरणार्थ आधीच मरकट तसात ही मंड्या प्याला, झाला तसाच जरी वृक्षिक दक्ष त्याला, झाली तयास तंदन भूतबाधा चेष्टा वढू मग किती कपियासा अंगाथा. या ठिकाणी सर्वच्या संदर्भात विश्लेषण दिलेले आहे.
तर चेतना उक्तीचं आपण उदाहरण बघूया. कुटुंब इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी बाळ, कथित त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आघडे. चौथा आहे व्याज सुक्ती, त्याचेही या ठिकाणी विश्लेषण आहे. उदाहरण आहे, काय विद्वान आहेस रे तू, केवढा उदार रे तू. आणि पाचवा आहे व्याजिक्ती, त्याचे उदाहरण या ठिकाणी दिले आहे. येता क्षणी वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून पुसे. काय गे बगशी मागे वडुनी असी, विचारिता मने माझी राहिली पिशवी कशी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल अगदी सेम. ओके, ABCD आणि E आणि 1 to 5 पर्यंत. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या सर्वनामांचा प्रकारांचा क्रमानुसार अनुक्रम लावास. या ठिकाणी सर्वनामे नामांचा प्रकार विचारलेला आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सर्वनामांचा प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, हे आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आणि ई आहे सामान्य सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. आता बघा, ह्याच्यावरून प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तुम्हाला मॅचिंगचा सुद्धा यावरून प्रश्न विचारला जाईल की पुरुषवाचक सर्वनामांचा एका बाजूने उदाहरणे दिली जातील आणि एका बाजूने प्रकार दिले जातील, तर दोन्हींची मॅचिंग वरून प्रश्न विचारला जाईल. प्लस याच्या बेसिसवरती एक दुसरा प्रश्न विचारला जाईल की उदाहरणे दिली जातील आणि ही उदाहरणे कशाची आहेत हे विचारले जाते. ओके, तर एक्सप्लेनेशन्स नीट वाचायचं आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सर्वनामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नावांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. या ठिकाणी सर्वनामांचे प्रकार दिलेले आहेत. पुरुषवाचक सर्वनाम ही सर्वनामे आहेत, ही जी दिलेली आहेत ती सर्व सर्वनामे आहेत. त्याच्यामध्ये सेकंड आहे दर्शक सर्वनाम, थर्ड आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, आणि पाचवा आहे सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनाम, आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सिक्वेन्समध्ये जेवढे क्वेश्चन्स मध्ये दिलेले आहेत त्याच पद्धतीने हे आन्सर येईल. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेलं आहे, खालील दिलेल्या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामांची अचूक उदाहरणे ओळखा. काय विचारलेलं आहे? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाची अचूक उदाहरणे ओळखा. एक आहे कोणी कोणास हसू नये. ब आहे या जगाचे काय होईल कुणास ठाऊक. काय आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे. डी आहे त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. ई आहे देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार. मागे मी म्हटलं होतं की तुम्हाला क्वेश्चन्स या पद्धतीने सुद्धा विचारलं जाईल. या ठिकाणी सर्व उदाहरणे आहेत आणि एक प्रकार दिलेला आहे, तर याच्यातील त्या प्रकारांच्या उदाहरण कोणते आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी त्या संदर्भात सर्व विश्लेषण दिलेले आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम काय आहे, तर कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण उदाहरणे दिलेली आहेत. ती आहे कोणी कोणास हसू नये. ब आहे या जगाचे काय होईल कोणास ठाऊक. का आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे. डी आहे त्या दुकानात काय वाटेल ती मिळते.
ई आहे देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार, तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही, कोणी यावे कोणी जावे, कोण ही गर्दी. आता बघा, आपण चार चार ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यानंतर प्रश्न तुम्हाला विचारला जातील, परंतु त्याच्या व्यतिरिक्त याच्या रिलेटेड जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, म्हणून एक्सप्लेनेशन आहे ते खूप गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 14 होता, आता हा 15 आहे. ओके, याच्यामध्ये विचारलेलं आहे सर्वनामे आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. आता आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपण आता रॅपिड गतीने, जलद गतीने क्वेश्चन घेणार आहोत, कारण 1 तासामध्ये आपले सर्व जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके, सूची 1 मध्ये सर्वनामे आहेत, सूची 2 मध्ये उदाहरणे आहेत. एक आहे पुरुषवाचक सर्वनाम, हे आहे मी, आम्ही, आपण, स्वतः. सेकंड आहे दर्शक सर्वनाम, हा, ही, हे, तो, ती, ते. तिसरा आहे संबंधित सर्वनाम, जी, जी, जे, ज्या. चौथा आहे प्रश्नवार्थक सर्वनाम, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. पाचवा आहे सामान्य सर्वनाम, अनिश्चित, कोणी, कोणास. या ठिकाणी याच्या संदर्भात सर्व विश्लेषण दिलेलं आहे. पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी त्याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्याची उदाहरणे आहेत. सर्वनामाची या ठिकाणी सर्वनामाचे उदाहरण दिलेलं आहे आणि या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण दिलेलं आहे. तर उदाहरण काय आहे, ती, ती, ते, त्या. ओके, या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे, त्याचे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय आहे, हा, ही, हे, तो, ती, ती. त्याच्यानंतर थर्ड आहे संबंधित सर्वनामे, जामे झालेले आहे त्याचे सर्वनामे आहे. जी, जी, जे, जे, ज्या. आणि चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनामे, त्याचे उदाहरण आहे कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. बाकीची जी एक्सप्लेनेशन आहे ती व्हिडिओ पॉज करून वाचायचं आहे. ओके, आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने मी सर्व एक्सप्लेन घेत नाहीये, तर ते तुम्ही स्किप करू नका. पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, याचे उदाहरण आहे कोणी, कोणास असू नये. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सिक्वेन्स मध्ये ज्या पद्धतीने दिलेले आहेत त्याच पद्धतीने आन्सर येणार आहे. ना क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे खालील दिलेल्या कोणती उदाहरणे अकर्म क्रियापदाची आहेत. अकर्मणी क्रियापद ओळखा, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. ए आहे बी रस्त्यात पडली, आज दीपावली आहे. सी आहे राम उठ्या पुण्याला जाईल. डी आहे गवळी धार काढतो किंवा काढतो असेल इथे. अनुराग निबंध लिहितो, लिहिती झाले, लिहितो असेल, लिहिती नाही, मे बी. या ठिकाणी त्याची उदाहरणे दिलेली आहे. सकर्म क्रियापदाची या ठिकाणी उदाहरणे आहेत. काय आहेत, गवळी धार काढती, अनुराग निबंध लिहिती, मुकुंद लाडू खाती. आय थिंक खातो असेल. अकर्म क्रियापद, त्याची बी रस्त्यात पडली, आज दिपाळी आहे, राम उठ्या पुण्याला जाईल. अकर्म क्रियापदाची ती उदाहरणे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ए, बी आणि सी. ए, बी, सी ही त्याची उदाहरणे आहेत. बी रस्त्यात पडली, आज दीपावली आहे आणि राम उठ्या पुण्याला जाईल. ना क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे आणि उदाहरण कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं.
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. वरील उदाहरण कोणत्या क्रियापदाचे आहे? ओके, हे आहे द्विकर्म क्रियापद. बी आहे उभयनिधी क्रियापद. सी आहे संयुक्त व सहार्थ क्रियापद. आणि डी आहे सकर्म क्रियापद. ई आहे अकर्म क्रियापद. या ठिकाणी या सर्व क्रियापदांचे विश्लेषण दिलेलं आहे. द्विकर्म क्रियापद का आहे? काही वाक्यामध्ये क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्मे लागतात, अशा क्रियापदांना द्विकर्म क्रियापदे म्हणतात. उदाहरणार्थ, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. बी आहे आजीने नातवाला गोष्ट सांगितली. सी आहे तिने भिकाऱ्याला पैसा दिला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. केवळ प्रयोगी आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये केवळ प्रयोगी आहेत, सूची 2 मध्ये उदाहरणे आहेत. आणि हा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. ए आहे हर्षदर्शक. सेकंड मध्ये फर्स्ट आहे वा वा, हा हा, हो हो, हा हा, हा हा. बी आहे आश्चर्य दर्शक. सेकंड आहे उ, अरे अरे, ऐ, अघारी, हाय हाय, हाय हाय. सी आहे प्रशंसा दर्शक. आहा, ओहो, अबब, बापरे, आहा हा, चक चक, अरे रे, अरेच्चा, अरेच्चा, अरे. डी आहे संमती दर्शक. साबास, भले, वाहवा, छान, ठीक, पकड. विरोधी दर्शक. हाँ, जी, जी हाँ, ठीक, बराय, हाँ, अच्छा. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात सर्व विश्लेषण दिलेलं आहे. स्टार्टिंग पासून तर ई पर्यंत सर्व बरोबर येणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर विरोधी दर्शक हा, जी, जी हाँ, ठीक, बराय, हाँ हाँ, अच्छा. तिरस्कार दर्शक छे, छद, हट, उह, च, अह, छे छे. संबोध दर्शक दिक, शु, सिड, इस, हुर, हुड, फुस, हत, छ, छी. मौन दर्शक अगे, अरे, ओहो, अगो, बा, रे. चुप, छिप, गये, ग्रुपचित इत्यादी केवळ प्रयोगी शब्द आहेत. बघा, हा दिलेला चार्ट आहे. या चार्टच्या बेसिसवरती प्रश्न कसला हे प्रश्न विचारला जाईल आणि विचारलं जाईल की उदाहरण कोणतं आहे किंवा ह्याच्यातलं केवळ प्रयोगी वाक्य कोणतं आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 18चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सिक्वेन्स मध्ये जेवढे प्रश्न दिलेले आहेत तेवढे प्रश्न जे ऑप्शन आहे ते बरोबर येईल. ना क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे शब्दयोगी अवयव्य आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये शब्दयोगी अवयव्य आणि सूची 2 मध्ये उदाहरणे आहेत. ए आहे कालवाचक. उदाहरण त्याच्या समोर दिलेलं आहे आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पवती, आतून, खालून, मधून, पासून. बी आहे स्थलवाचक. दुसरं आहे आत, बहिर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पासी, नजदीक, नजीक, समीप, समक्ष. कारणवाचक. कारणवाचक येईल मुळे, योगे, करणा, कैन, द्वारा, फरफी, हाती. हेतुवाचक येईल हेतुवाचकच्या समोर म्हणजे ओके,
सूची नंबर 2 मध्ये दिलेला आहे. चौथं दिलेलं आहे साठी कारणे करिता आधी प्रत्यक्ष निमित्त स्वत्व आणि व्यतिरिक्त वाचक मध्ये दिलेलं आहे शिवाय खेरीज विना वाचून व्यतिरिक्त. आणि या ठिकाणी याच्या संदर्भात सर्व कालवाचक शब्द दिलेले आहेत, उदाहरणे दिलेली आहेत. ओके, आणि त्यांचे प्रकार आहेत. कालवाचक आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पवित्व, आतून, खालून, मधून, पासून. ओके. स्थलवाचक आहे आत, बहिर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पासी, नजदीक, समीप, समक्ष. कारणवाचक मुळे, योगे, करना, कायीन, द्वारा, फरकी, हाती. हेतुवाचक साठी कारणे करिता अर्थी प्रत्यय निमित्त सत्व. व्यतिरिक्त वाचक शिवाय खेरीज विना वाचून व्यतिरिक्त. आणि बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण वाचून घ्यायचं आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. सेकंड सिक्वेन्स मध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढं बरोबर आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर लास्ट. आजच्या क्लासमध्ये आपण व्याकरणच्या संदर्भात जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक होते त्या इम्पॉर्टंट टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात होते, त्याच्या संदर्भात आपण ही महामॅरेथॉन आपण घेतलेली आहे. बऱ्यापैकी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण टॉपिकचे वरती क्वेश्चन सॉल्व केले आहेत. हा स्वेटचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर आपली क्लास कंप्लीट होईल. व्याकरणच्या संदर्भात जर तुम्हाला अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याच्या संदर्भात अजून मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर तुमची रिकमेंडेशन असेल त्या बेसिसवरती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. क्वेश्चन नंबर 20 का आहे, भावे प्रयोगाच्या संदर्भात खालील विधाने अचूक ओळखा. ई आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीया पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भाने प्रयोग असे म्हणतात. ऑप्शन आहेत ते बी आहे मुलाने बेलास मारले, सी आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे, डी आहे त्याने आता घरी जाणे, आणि ई आहे या वाक्यापैकी पहिली दोन सकर्म आहेत व पुढील वाक्य अकर्म आहेत. भावे प्रयोगाचे सकर्म भावे प्रयोग व अकर्म भावे प्रयोग असे दोन प्रकार आहेत. आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण दिलेलं आहे. विश्लेषणामध्ये हे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा असा प्रकारच्या वाक्यरचनेस भाने प्रयोग असे म्हणतात. त्याची उदाहरणे त्याच्यानंतर बी आहे मुलाने बेलास मारले, सी आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे, त्याने आता घरी जाणे. हे जे सर्व ऑप्शन आहेत ते बरोबर त्याचं विश्लेषण आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन 4. आजची ही आपली क्लास या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. बाकीचे जो घटक नंबर क आहे आणि अ आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंप्लीट करूया. धन्यवाद.